मित्रांनो, आजचा व्हिडिओ माझा नंबर आहे 49. चला तर बघूया आजचा काय विषय आहे ते. तर आजचा विषय असा आहे, फिट राहण्यासाठी चांगली झोप हवी. बघूया आता काय ते. जेव्हा मन मस्तकाच्या मधोमध आज्ञाचक्रावर येतं तेव्हा त्याला ध्यान म्हणतात. जेव्हा मन मस्तकाच्या मधोमध आज्ञाचक्रावर येतं तेव्हा त्याला ध्यान म्हणतात. मन आज्ञाचक्रावर येतं पण त्यात साक्षीभाव नसतो, त्याला जेव्हा झोप म्हणतात. फिट राहण्यासाठी मन आज्ञाचक्रावर येतं पण त्यात साक्षीभाव नसतो, त्याला जेव्हा झोप म्हणतात तेव्हा झोप म्हणतात. फिट राहण्यासाठी चांगली झोप घेणं आवश्यक आहे. झोप शरीराच्या प्रत्येक भागाला आराम देते. झोप शरीराच्या प्रत्येक भागाला आराम देते, त्यामुळे शरीर पुढच्या दिवसासाठी तयार होते. झोप शरीरासोबत मन, बुद्धी आणि इंद्रियांनाही नवीनता देते. त्यामुळे शरीर पुन्हा नव्याने तयार होते. झोप एक देवता आहे. त्यामुळे झोप एक देवता आहे, ऊर्जा आहे, जी आम्हाला परिपूर्ण ठेवते. तसंच शरीरातील तमोगुण वाढतो तेव्हा झोप येते. शरीरावरील तमोगुण वाढतो तेव्हा झोप येते. शरीरातील तमोगुण वाढतो तेव्हा झोप येत नाही आणि सत्वगुण वाढतो तेव्हा जागावं लागतं. सत्वगुण येतो तेव्हा जागावं लागतं. जास्त झोप किंवा कमी झोप घेतली तर आजारी पडण्याची शक्यता असते. जास्त झोप किंवा कमी झोप घेतली तर आजारी पडण्याची शक्यता असते. योग्य झोपेमुळे शरीराला पोषण मिळतं, तसंच शक्ती वाढते, बुद्धी तल्लख होते आणि पुरुषत्व वाढते. यामुळे ज्ञानेंद्रियाची क्षमताही वाढते. झोप ठीक झाली नाही तर अपचन, गॅस, ऍसिडिटी अशा समस्या उद्भवतात. चांगली माहिती आहे. शरीराचं वजन कमी होऊ शकतं किंवा वाढू शकतं. हार्मोनल इनबॅलन्स होऊ शकतं. काही जण रात्री काम करतात आणि दिवसा झोपतात. असं करणं प्रकृतीच्या नियमाविरोधात आहे. त्यामुळे माणूस कमी वयात म्हातारा आणि रोगी होतो. बापरे. यामुळे माणूस कमी वयातच म्हातारा आणि रोगी होतो. झोप न घेणं ही खूप मोठी समस्या आहे. गादी कितीही चांगली असो तरी डोळ्यात झोप नसेल तर गादी त्रास देऊ शकते. वास्तव हे आहे की जेव्हा मन आणि इंद्रिय काम करून थकून जातात तेव्हा माणसाचे बाहेरच्या संसारात लक्ष लागत नाही. झोप येत नाही. झोप आली तरी नानाविध स्वप्न तो पाहू लागतो. गाढ झोप लागण्यासाठी झोपण्याच्या 2 तास आधी झोपून घ्या. गाढ झोप लागण्यासाठी झोपण्याच्या आधी 2 तास झोपावे. छान.
झोपताना उत्तरेकडे तोंड करू नका. झोपताना उत्तरेकडे तोंड करू नका. झोपण्याआधी दीर्घ श्वसन करा. भ्रमरी प्राणायाम करा आणि ओंकाराचा जप करा. जो निश्चित फायदेशीर असेल. याने मन स्थिर होतं. आपण दिवसभर जी कामं करतो त्याचा रात्रीच्या झोपेवर परिणाम होतो. त्यामुळे शारीरिक कार्य वाढता व्यायाम करा. त्यामुळे शारीरिक कार्य वाढवा, व्यायाम करा. त्यामुळे चांगली झोप लागेल. तर याला म्हणतात कष्टाळू माणूस चांगला झोपतो, यातलाच हा प्रकार आहे. म्हणजे आपले कार्य वाढवायचं किंवा व्यायाम करायचा, तर त्याने तुम्हाला चांगली झोप लागेल. आणि ओरिजिनली जे कष्टच करतात फार, त्यांना तर मग झोपेचा प्रश्न नाही, कुठेही पडले की पडल्या झोपतात. तर ही अशी फिट राहण्यासाठीची काही माहिती आहे आणि आपला व्हिडिओ संपलेला आहे. तरी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा. नमस्कार. जय हिंद. व्हेरी गुड.